छोट्या बालमित्रांनो नमस्कार. नमस्कार. तर छोट्या बालमित्रांनो, आज आपण काही परीक्षांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या शाळा स्तरापासून देशातल्या सर्वात अवघड आणि कठीण परीक्षेपर्यंत गणल्या जातात. अशा परीक्षांची माहिती आपण आपल्या तोंडून घेणार आहोत. आपण तयार आहात? यस सर. चला तर सुरुवात करूया. पहिली परीक्षा आहे JNV, जवाहर नवोदय विद्यालय. जवाहर नवोदय विद्यालय. ही परीक्षा इयत्ता 5वी मध्ये होत असते आणि ह्या परीक्षेतून पात्र होणारे विद्यार्थी इयत्ता 6वी साठी निवडले जात असतात जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये. चला पुढची परीक्षा आहे NMMS, नॅशनल मिनिमम मेरिट स्कॉलरशिप. नॅशनल मिनिमम मेरिट स्कॉलरशिप. अर्थातच ही परीक्षा इयत्ता 8वी मध्ये होत असते. त्यानंतर पुढची परीक्षा आहे SSC, स्कूल सेकंडरी सर्टिफिकेट. स्कूल सेकंडरी सर्टिफिकेट. अर्थातच 10वीची परीक्षा असं सुद्धा या परीक्षेला संबोधलं जाते. त्यानंतर पुढची परीक्षा आहे HSC, हायर सेकंडरी सर्टिफिकेट. हायर सेकंडरी सर्टिफिकेट. अर्थातच ह्या परीक्षेला 12वीची परीक्षा असं सुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर पुढची परीक्षा आहे NTSE, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. अर्थातच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असं सुद्धा हिला म्हटलं जातं. त्यानंतर पुढची परीक्षा आहे NEET, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ह्या परीक्षेतून, ही परीक्षा सुद्धा 12वी नंतर असते आणि ह्या परीक्षेतून वैद्यकीय क्षेत्रासाठी विद्यार्थी निवडले जात असतात. त्यानंतर पुढची परीक्षा आहे JEE, जॉइंट एंट्रन्स एक्झाम. जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. अर्थातच JEE ह्या परीक्षेसाठी सुद्धा, ही परीक्षा सुद्धा 12वी नंतर असते आणि ह्या परीक्षेतून इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थी निवडले जात असतात. त्यानंतर पुढची परीक्षा आहे CET, कॉमन एन्ट्रन्स टेस्ट. कॉमन एंट्रन्स टेस्ट. अर्थातच ही सुद्धा 12वी नंतर परीक्षा असते आणि ह्या परीक्षेतून BSc ॲग्री सारख्या काही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी निवडले जात असतात. त्यानंतर पुढची परीक्षा आहे TET, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा. त्यानंतर पुढची परीक्षा आहे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ह्या परीक्षेतून महाराष्ट्र राज्यासाठी विविध प्रकारचे अधिकारी निवडले जात असतात. त्यानंतर पुढची परीक्षा आहे UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. अर्थातच राष्ट्रीय लोकसेवा आयोग. म्हणजेच ह्या परीक्षेतून देशासाठी विविध अधिकारी निवडले जात असतात. अतिशय चांगल्या प्रकारची माहिती सगळ्यांनी दिलेली आहे. सगळ्यांचं छान अभिनंदन. गुड.